नाही रे नाही, हे मुंबईमध्ये नाही भाई, हे सुख मुंबईमध्ये भेटणारच नाही, लिहून घ्या. तर हे आहे अख्खं घर, पूर्ण घर, पूर्ण एक प्रकार एक यांची पूर्ण ही वाडी आहे. त्या दगडातनं पाणी येतं, हे 12 महिने असतं पाणी. हा जो फोर्स आहे पाण्याचा हा 12ही महिने असतो. आहे याच्यापेक्षा सुंदर काय आहे. बाबा 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 बाबा, कसला क्लायमेट आहे बाबा. सुख आहे, गाव म्हणजे खरंच सुख आहे. झाडं बघा हे सगळे, हे सुपारीचं झाड आहे, ती उंची बघा, सुपारी लागल्यात. घर दाखवलं का तिकडनं? घर दाखवतो ना आता, सगळे झाडं वगैरे दाखवतो आधी. हे इकडे आतमध्ये घर आहे, तिकडे जा ना मग. हे कोणते नारळाचं आहे ना, हे नारळाचं. नारळ, पेरू, नारळ दालचिनी आणि बघायचे का तुला? दालचिनी आणि कुठे? ना खतरनाक थंडी आहे, बेकार थंडी आहे. इकडे इकडे तुला दालचिनी इथे पण दाखवूया, जाऊया इथे जाऊया. बघा बघा, तो मेन माणूस आहे तुम्ही अख्ख्या घरातला. इथे आहे ती पण दालचिनीची पाणी म्हणा, पण इकडे दाखवतो. ही पानं कसली असतात? ही आपली ह्याची तमामपत्र असतं नाही काय? हा हा हा, त्याची पानं. सगळं गावठी इकडेच आहे, माहिती आहे ना. लवंग, दालचिनी पण आहे सगळीकडे, सगळ्या बागेत असते. झाड बघा, हा असा गेट असतो गावठी, जुनी पद्धत. जाऊया आपण आतमध्ये. बेकार थंडी. हे बघा नारळ पडला एक. हो, पूर्ण बाग आहे. आणि इथे दालचिनीची असतात, लवंगची पण वेल असते. कुठलं? लवंगची आणि वेल आहे, खायची पानांची. हे कोणतं आहे? काय माहिती, हे कसलं तरी असणार आहे. सगळं औषधीच लावलेली. लांबची लांब आहे. ही खायची पानं ही पानवाले काय? हा, का खायची ना काय? कलकत्ता त्याची. हा, पान टपरीवाल्याकडे जी पानं दिसतात. आणि ही दालचिनीची आहे, ही झाड. हे दालचिनीचं झाड आहे. कोणतं हे? इकडे खरंच बाबा, कोकण आहे. असं सुपारी पडलेलं असतं, पडले सुपारी. सुपारी बघा, हे सुपारीची पण प्रोसेस असते ना? नाही, त्याच्या आतमध्ये सुपारी असते. मेन मामा आहे आमचे, मेन मामा. मामा हाय बोला. हा, हाय बोला, हाय. हे सगळं त्यांचं हे झाड, हे उंच. हा, हे ना ह्याचं कोकम असतं ना, कोकम. हा, त्याचं येते, रातांबे म्हणतात. खाली आता पडलं हे जे लागलंय बघा कॅमेरामध्ये बघा, हे सगळे सुपारी आहे ना? हा, हे सुपारी उंच सुपारी आहेत ते. ठीक आहे, लागलेत ना वरती. लागले सुपारी वरती लागलेत ना सगळे. बघ आपण घर किती लागले, काय दिसतंय बघा कॅमेरात. तरी तिकडे काय या साईडला काय आहे का अजून खूप ठिकाणी तिकडे माझा जीव नाही गेलो. सगळं चढण आहे, डोंगर आहे, पूर्ण डोंगर आहे. हे आपलं मेन घर आहे, हे मागची बाजू आहे, ही मागची बाजू आहे. तुम्हाला नीट पुढवून दाखवतो पूर्ण. हे पण सगळी बाग आहे यांचीच आहे, आपल्या मामाचीच आहे, ऋषाच्या पप्पांची. आता आपल्याला आज ना जास्त टाइम नाही, पण आपण त्यांच्या आजूबाजूलाच एवढा परिसर आहे ना. हे काय आहे? इकडनं पलीकडे वाडी. हे काय? इकडनं पावसातून पुरं पाणी, हा पुरा झरा आहे, ओढा आहे. अच्छा,
सगळं पाणी सगळं आता धबधबाच असतो. हा आणि आपलं पाणी इकडून पाणी येतं वरतून काय. आणि आपले दगडातून पण इकडे दगड येतो मोठा. आता तो बंद केला इकडे पाणी वाहतं म्हणून, ते तिकडे आपल्याकडे येतं. पण हे बघा इथं पाणी तर वाहतंय. हा हे जे आहे ना हा पूर्ण इकडून वाळ आहे. झाड बघा कसलं खूनखान आहे. रात्री तुम्ही येऊच शकत नाही. ही वाट बघा, तुम्ही रात्री येऊच शकत नाही इकडे. इकडे वाघ, बिबट्या, नंतर रानटी मांजर, सगळ्या प्रकारचे प्राणी येऊन जातात. कोल्हा तर भरपूर, कोल्हे खूप आहे. हे बघा ना, हे आपलं ते जुरासिक पार्क मध्ये दाखव. हा आता हे पुढच्या वर्षी ना पावसात आपण यायचं ट्राय करू इकडे, तेव्हा तुम्हाला दाखवतो मी ही जागा. हे पूर्ण म्हणजे भरून खालीपर्यंत. पूर्ण खाली इथे खेकडे पकडायला नाही जातात खाली. हे बघ इथून पूर्ण व्हाळ येतो तो. हे बघ ह्या दगडातून पाणी येतं. दगडात होय ना, त्याच्यातून सगळे पाणी येतात. आता ते तिकडे जाते, आपल्याला तिकडे पण दाखवते तुला कुठे पाणी कुठे. काकू बोलले की तिकडे एक आहे ते तिथे मेन दगड जो वरचा, हा तो तिकडे आहे, त्याचंच पाणी तिकडे इकडे येतं ना. ते पण आता बघूया आपण. हे बघ याला पारंब्या कशा सुटल्यात ना. हे कोणतं झाड आहे? वडाचं वडाचं झाड आहे. पारंब्या आलेत त्याला. खूप जुनं असेल का काय? खूप जुनी, सगळी जुनीच झाडं आता. तरी पण लोकांनी जरा सोयीसाठी हे केलेली आहेत रे. एक नंबर आहे. पण ह्या झाडला कसलं झाड आहे? आंब्याचं आहे ना? कसले आंबे लागत असेल विचार करा तुम्ही भाई. हे फणसाचं झाड बघा, त्याचं खोडच बघा, म्हणजे किती जुनं असेल ते. फॉग बघा वरती, आईला तोंडातून वाफ येते. फॉग बघा किती आलाय गावात. काय फॉग केले इकडं. नाही रे नाही, हे मुंबईमध्ये नाही भाई. हे सुख मुंबईमध्ये भेटणारच नाही, लिहून घ्या. करेक्ट टाईमवरती डिसिजन झालं आणि मी आलो आहे. तर नेक्स्ट टाईम प्रॉपर या दिवसांसाठी देणार. थकवा येतोय पण ते काका ते तोंडातनं धुवा निघतं तर मजा येते. आता आले धुकं काका, आता मगाशी नव्हते. फॉग बघा त्या गावात. ही आपल्या मागचं जागा आहे घराची. हा आई नाही आली. इकडे काय आहे? 15 होते ना इथे. काय वाट केली बघा. ही सगळी जागा मामाची. हे घर बंद आहे का? हे वाला नाही तो गोठा आहे तो. अच्छा गोठा आहे का? हा ते गोठे पण एवढे सुंदर आहेत का? सगळा डोंगर आहे, पूर्ण डोंगरच आहे. यांनी इथे टाकी बांधली पाण्याची. इकडून पूर्ण या 4-5 घराला इकडून पाणी जातं काय? 4-5 आहे पुऱ्या वाडीला. ओके. आणि तिकडे त्या लोकांना पण जातं, त्या वाडीला पण 2 वाड्यांना जातं. कळलं का? हे होणारच आहे. काय रस्ता आहे भारी. हीच पायवाट डेंजर आहे ना एकदम. या दगडातून पाणी जातं ते. कोणता दगड मेन? ठीक आहे, गाडी वाहतच आहे ना, दिसतंय काय ते? या दगडातून तिकडनं पाणी जात आहे. कोणत्या दगडात ना? ह्या इकडच्या दगडातून पाणी जातं ते. हे आता वाहत आहे बघा ना.
अच्छा म्हणजे तो हा मोठा दगड आहे काय? हा पूर्ण मोठा. इकडून इथे main. आता ही टाकी बांधली त्यांनी किंवा चिऱ्याची हा दिसते. हा 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 ते मोठा दगड तो आहे ना, पूर्ण सगळे दगडच आहे ते. हा अख्खा दगड आहे मोठा. आणि त्या त्याचं ते पाणी इथे दगडातनं वाजतंय दिसतंय. त्या दगडातनं पाणी येतं हे हे. 12 महिने असतं पाणी. हा जो फोर्स आहे पाण्याचा हा 12ही महिने असतो डायरेक्ट. 12 महिने म्हणजे उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा आता असो. हे थोडंसं तिथूनच वाहतं हे पाणी, त्याला एवढा फोर्स आहे. थोडंसं वाहतंय ते इकडे किती वाहतंय इथे. हा बघ ना पाईपलाईन इथे गेली ना. हे बघ इकडे पाईपलाईन गेली, हे बघ. कळली का? काय नॅचरल ना एकदम खतरनाक आहे एकदम. पाईपलाईन ह्याच्यातून गेली खाली. हे बघा हे दिसतंय का? हे बघा इथून पण पाणी कंटिन्युअसली चाललंय. हा इथे पण इथून पण पाणी येतंय हो. हा म्हणजे तेच म्हणजे ते दगडातनच येते मेन ते. दगडातून पाणी येतं. त्या दगडाच्या याला मेन पाईप लावलाय म्हणजे. दगडातून पाणी येतं, ते कंटिन्यू वाहत असतं. त्याला तुम्ही एक नंबर. केमिकल तर काही नाही ह्याचं. आणि सगळ्यात बिस्लरीपेक्षा शुद्ध पाणी एकदम. आणि तिथं क्षार पिऊन बघितलं मी पाणी आणि एवढं डिफरंट. काहीच गरम करण्याची पण गरज नाही, काहीच करायची गरज नाही. प्रॉपर नॅचरल. आणि आंघोळ तर केली एकदम बेस्ट. एक नंबर मजा आली, एक नंबर. बघा अशी वरतून पायवाट आणि खूप खूप वरतून आहे खूप. मस्त त्यांचं असं घर आहे वरती. हा पूर्ण नजारा. सेम सगळ्यांची झाडं आहे बघा, झेंडूचं फूल वगैरे ओरिजिनल का. हो येतोय. हे बघा पक्षी बघा कसे. हे बघा खारुताई. लग्न झालं का रे? कोणाचं? खारुताई आली बघा. शांत थोडा वेळाने अजून सगळे कलरचे येते. बघा पक्षी बघा. अरे अजून पण यामध्ये वेगवेगळे. तर आता हे बघा हे टोटल घर आहे यांचं. हे राईट साईड आहे, कम्प्लीट राईट साईड. ठीक आहे. काय सुंदर आहे बघा. हे बघ पक्षी बघा. खूप सुंदर घर, खूप सुंदर घर. ही यांची पार्किंग आहे इकडे. ही यांची वाट पूर्ण. मगाशी मी तुम्हाला जे दाखवलं त्यांची सगळी झाडं वगैरे ते सगळं त्या साईडला पूर्ण त्यांचं आहे. हे एक झाड आंब्याचं. ही आपली गाडी. इकडे एक हे गाईचा गोठा होता, तर तो आता गाई वगैरे इथे काही पाळत नाही, कारण सगळे वाघ आणि हे सगळे बिबट्या वगैरे सगळे मोठे प्राणी आहेत. त्याच्यामुळे इकडे काय ते टिकणार नाही आहे. आणि इनफॅक्ट इकडे काकाचे बोलले कुत्रे पण अलाउड नाही, कारण कुत्र्यांना ते घेऊन जातात आणि कुत्र्यांना नेलं की मग वाघांना समजतं की यांच्याकडे खायला आहे, मग ते माणसांना पण घेऊ शकतात. त्याच्यामुळे संबंधच नाही. आणि हे पूर्ण दरी आहे खाली आहे ना, खाली पूर्ण दरी आहे पूर्ण. सगळं त्यांनी तोडलंय. वाढ बघा त्यांची किती एकदम पारंपरिक पद्धत. डोर बघा मस्त नॅचरल. हे घर दुसऱ्यांचं आहे आणि ही आपली मेन वाडी. बघा ही सगळी सुपारी सुकवायला ठेवली. हे घर आहे.